हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण सूट व कमिशन हेच चॅप्टर, परंतु या चॅप्टरमधील एक बेईमान दुकानदार नावाचे सेपरेट क्वेश्चन विचारले जाते, ते क्वेश्चन आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. जर सूट व कमिशनवर यावर जर एक दोन क्वेश्चन विचारत असेल तर बेईमान दुकानदार यावर पण एक्झाममध्ये एक दोन क्वेश्चन विचारले जाते. म्हणजे सूट व कमिशन आणि त्याच्या आतमध्ये पण एक बेईमान दुकानदार हा प्रकार असतो, याच्यावर सेम वेटेज आहे. ठीक आहे. चला, आपण RRB NTPCचे टॉपिक वाईज PYQ बघत आहोत. याच्या आधी पण आपण काही व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत चॅनलवर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे टॉपिक वाईज. आता आज आहे सूट व कमिशन बेईमान दुकानदार यावरचे क्वेश्चन. ठीक आहे. म्हणजेच काय तर सूट व कमिशनच्या आतमध्येच बेईमान जो दुकानदार आहे त्याच्यावर आपण क्वेश्चन इथे बघत आहोत. पहा, पहिला क्वेश्चन. अप्रामाणिक व्यापारी आपला माल खरेदी किमतीला विकण्याचा दावा करतो, परंतु 1 किलोग्रॅमऐवजी 900 ग्रॅम वजनाचा वापर करतो, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती? पहा, एक काय करतो, एक दुकानदार जेवढ्याचा माल आणत आहे त्याच किमतीला विकत आहे, म्हणजे जी खरेदी किंमत आहे त्याच किमतीला माल विकत आहे, परंतु तो एक बेईमानी करतो. का? माल 1 किलोग्रॅम किंवा 1000 ग्रॅम ऐवजी 900 ग्रॅमचंच वजन देत आहे. ठीक आहे. 900 ग्रॅमचंच वजन देत आहे, तर या ठिकाणी नफ्याची टक्केवारी किती? पहा, डायरेक्ट सांगू का एक नफ्याची टक्केवारी सोप्या भाषेमध्ये. या ठिकाणी नफा पर्सेंट इज इक्वल टू काही टेन्शन घ्यायचं नाही. खाली किती आहे? तो माल 900चाच देत आहे, 900 ग्रॅमच वजन मोजत आहे, परंतु 100 ग्रॅम त्याचा फायदा आहे. जमलं काहीपर्यंत? पहा, 1000 ग्रॅमचा माल द्यायला पाहिजे, परंतु तो देत आहे किती? 900 ग्रॅमचाच वजन देत आहे आणि सांगत आहे किती? 1000 ग्रॅम देत आहे. सांगत किती आहे? पहा, दुकानदार काय करताय, जी प्राइस आहे वस्तूची त्याच प्राइसने विकत आहे. एक वस्तू 100ची असेल तर 100लाच विकत आहे, परंतु तो काय करताय का वजनामध्ये घाटा करताय, वजनामध्ये हेराफेरी करताय. कशी करताय? वजन किती? 1 किलो म्हणजे होते 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम देत नाही, ते 900 ग्रॅमचाच माल देत आहे. ओके, एवढं तुम्हाला समजलं? म्हणजे मी असं म्हणू का, द्यायला पाहिजे 1000 ग्रॅम, परंतु ते 900 ग्रॅमच माल देत आहे. म्हणजे जेव्हा तो 900 ग्रॅम माल विकत आहे तेव्हा 10 ग्रॅमचे अगावचे पैसे घेत आहे, आणि जे अगावचे पैसे घेत आहे किंवा अगाव त्याचा तोच तुमचा नफा झाला. ठीक आहे. 900 ग्रॅमवर माल त्यांना 900 ग्रॅमवर तो 100 ग्रॅमचे त्याला काय म्हणते पैसे जास्त घेत आहे. एवढं तुम्हाला समजलं ना? पहा सांगतो. तो जर का त्यानं 900 ग्रॅम विकून 900 ग्रॅमचेच पैसे घेतले असते तर ठीक आहे, मानलं असतं बा तो सेम प्राईजने विकत आहे. परंतु तो काय करताय, 900 ग्रॅम माल देत आहे, परंतु पैसे घेत आहे 100 ग्रॅमचे. किती? 1000 ग्रॅमचे पैसे घेत आहे. 900 ग्रॅमचा माल विकत आहे, परंतु पैसे घेत आहे तो 1000 ग्रॅमचे. म्हणजे या ठिकाणी 100 ग्रॅमचे जास्त पैसे घेत आहे. जो जास्त पैसे घेत आहेत तोच तुमचे नफा झाला. खाली ग्रॅममध्ये आहे तर वर पण तुम्हाला ग्रॅममध्ये ठेवावं लागेल. बस संपलं, इथे विषय संपला. ठीक आहे. असं तुमचं घेते 2 शून्य कटले, 109 गुणला 100 म्हणजे किती? 11,999. 11,999 109. 11,109 तुमचा आन्सर, एकमेव ऑप्शन. ठीक आहे. 9 गुणला 11 हे 9,1,9 9,1,9 109. 11,109 जमलं इथपर्यंत? चला, यासाठी डायरेक्ट सूत्र आहे. बस 1 किलोग्रॅम ऐवजी 900 ग्रॅम वापरते. याचा अर्थ काय होते? नफा टक्के इज इक्वल टू 1000 ग्रॅम मायनस 900 ग्रॅम. बस हे 900 ग्रॅम आपण 900 गुणला 100. ठीक आहे. चला, 1000 ग्रॅम मायनस हे 1000 मायनस दिलेले वजन आपण दिलेले वजन गुणला 100. हे तुमचं सूत्र आहे. ठीक आहे. नेक्स्ट. एक दुकानदार त्याच्या वस्तूवर खरेदी किमतीपेक्षा 50% जास्त छापील किंमत लावतो आणि त्याच्या ग्राहकांना छापील किमतीवर 20% सूट देतो. तथापि आपला माल विकताना तो किलोऐवजी 950 ग्रॅमचे खोटे वजन वापरतो. त्याच्या नफ्याची टक्केवारी किती? पहा, याला 2 मेथड आहे. पहिल्या मेथडनं आणि दुसऱ्या मेथडनं शोधून घेऊ आपण. पहा, क्वेश्चन काय म्हणतो, एक दुकानदार काय करतो, मेथड 1 घ्या. आता एक दुकानदार काय करतो, त्याच्या वस्तूवर
खरेदी किमतीपेक्षा 50% जास्त छापील किंमत लावतो. समजा मी त्या वस्तूची खरेदी किंमत 100 मानली तर छापील किंमत किती सांगा मला, सांगा. 50% जास्त, 100वरून 50 जास्त, 150 होऊन जाईल छापील किंमत. जमली इथपर्यंत? चला. आणि त्याच्या ग्राहकांना छापील किमतीवर 20% सूट देतो. दादा या छापील किमतीवर 20% सूट देत आहे म्हणजे ही किंमत 100वरून 80 होऊन जाईल ना. ठीक आहे, बस 1 2 शून्य घडले. 120 माल विकत आहे, 120 माल विकत आहे. याचा नफा सांगा मला किती होता, नफा सांगा. हे काय तुमची विक्री झाली, मला सांगा. 100ची वस्तू 120ला विकत आहे, त्याचा नफा झाला 20% झाला. एवढं समजलं का सांगा. नफा झाला 20%. एवढं तुम्हाला समजलं का सांगा. बस हा नफा झाला. ए लिहा, ए नफा. बस नंतर काय म्हणते, हा दोन्ही वेळेस करताय. इथं एकतर पैशामध्ये म्हणजे प्राईजमध्ये 20% नफा कमवत आहे आणि दुसऱ्या वेळेस हे तथापि आपला माल विकताना तो किलोऐवजी 1 kg ऐवजी म्हणजे 1000 ग्रॅम ऐवजी 950 ग्रॅमचे खोटे वजन वापरतो. म्हणजे पहा इथं पण प्राईजमध्ये पण म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये पण नफा कमवत आहे आणि वजनामध्ये पण तो नफा कमवत आहे. बस संपलाय ते विषय. लावा आता तुमचं 950 ग्रॅम ऐवजी 1000 ग्रॅम ऐवजी 950 ग्रॅमचं वजन वापरताय म्हणजे इथं तुमचा नफा किती पप्पा सांगा. इथं नफा टक्के इज इक्वल टू नफा पर्सेंटेज इज इक्वल टू किती 50 त्याचा फायदा होत आहे 950 वस्तू विकल्या. ठीक आहे, चला किती काय डिसिजन घ्यायचं नाही. 1000 - 950 आपण 950 गुणला 100. 1 2 शून्य घडले. 5 1 5 19 5 95 119 गुणला 100. याचा नफा टक्के इज इक्वल टू नफा पर्सेंट इज इक्वल टू किती होते 100/19. 100/19 एक तर हे ठेवा किंवा 19 5 95 519 हे ठेवा. ठीक आहे, दोन्ही पण सारखंच आहे. आता पहा ज्या ठिकाणी इथे एकदा इथं नफा कमवत आहे, दुसऱ्यांदा इथं नफा कमवत आहे, याला बी म्हणा, हा बी वाला नफा म्हणा. ठीक आहे, आता आता वाचा तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती. तो 2 वेळेस नफा कमवत आहे. एक वेळेस तर कमवत आहे किमतीमध्ये आणि दुसऱ्यामध्ये वजनामध्ये कमवत आहे. मग तुमचा कंबाईन दोन्ही पण नफा मिळून पण नफा काय असते, पहिला नफा प्लस दुसरा नफा प्लस दोन्ही नफ्याचा गुणाकार आपण 100 घेऊन घ्या. पहिला नफा प्लस दुसरा नफा प्लस दोन्ही नफ्यांचा गुणाकार आपण 100 घ्या. पहिला नफा किती 20% आहे. दुसरा नफा आहे 5 519 प्लस 5 519 प्लस गुणाकार 20 गुणिला 5 519/100. ठीक आहे, हे तर तुमचे 20 आणि 5 25 519 तुमचे हे होत आहे. 25 519 तुमचे हे होत आहे. प्लस याला तुम्ही कसं करता हे पाच सांगतो. 20 5 100 प्लस हे मधामध्ये प्लस चिन्ह आहे. 20 5 100/19 100/19. ठीक आहे, जमलं. चला आता एक भागेला पुन्हा कंबाईन पुन्हा 100 आहे. जमलं इथपर्यंत. म्हणजे याचा अर्थ काय होते, सांगा ना सर. याचा अर्थ तर असं होते तर कसं तरी होते पण माहीत नाही कसं होते. बस ठीक आहे ना. 25 519 नंतरचा आन्सर काढून घ्या तुम्ही. 2 आहे. 26 619 26 819 2 पैकी एक आहे. ठीक आहे, मग आपल्याला काढ लागते. खालचे 2चं कटले तुमचे 20 आणि 22% वाले कटले. याला सॉल्व्ह करा. याला कसं करायचं ते सांगतो मी. मी काय म्हणतो 20 5 100 आणि 20 5 100/19 ए प्लस ए बी आपण हे किती मला दिसताना हे पा हे याला सॉल्व्ह करा. 100 गुणला 19. मी काय म्हणतो 5 कुठं लिहत आहे, आपल्याकडे जागा नाही मित्रांनो, त्यानं थोडं मी मोडतो. आता हे थोडं मोडतो. आपल्याला समजत काय नाही, हे कसं सॉल्व्ह करायचं ते नाही समजत ना. त्याच्या पहिला आपण हे सॉल्व्ह करू. ठीक आहे, काय असते 100 प्लस 100/19 पहा. 100 प्लस 100/19 याला कसं सॉल्व्ह करत तुम्ही. 19 गुणिले 100 1900 प्लस 100 2000 भागिले 19 2000 भागिले 19. ठीक आहे, 2000 भागिले 19 पुन्हा भागिले 100 आहे. येस. आता हे कसं होते, खाली 100 जाते.
हे खालचे 100 वर जाते. ठीक आहे, 200 कटले 200 कटले 20/19. 20/19 याचा अर्थ काय होते 20/19. ठीक आहे, लिहून घ्या. त्याचा पूर्ण गोलाचा अर्थ होते 20/19 म्हणजेच तुमचे 20/21 सॉरी 19/19 1/19. समजलं, चला लिहा. ह्या गोलाचा पूर्ण अर्थ होते 1/19. लिहा 25/19 प्लस 1/19. जमलं पा. 25 + 1 26. 26 आणि 5 आणि 1 6/19. 26/6/19. ठीक आहे, चला. याला कसं सॉल्व्ह करायचं ते पण मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी, बऱ्याचशा लेक्चर्समध्ये सांगितलंय. पहा सांगतो. 25/5/19 प्लस 1/19. याला कसं सॉल्व्ह करायचं ते सांगतो. पहा, हे इथं काही दिसत नाही म्हणजे इथं प्लस आहे. याचा अर्थ असा होते 25 + 5/19 प्लस चिन्ह आले प्लस 1. इथं काही नाही म्हणजे इथं प्लस आहे. ठीक आहे, पुन्हा 1/19 आले. 25 + 1 26 झाले. पहा 25 + 1 हे 25 आणि हे 1 जवळ आणा प्लस 5/19 हा आणि हा वाला जवळ आणा. जे खाली एक सेम आहे ना ते सेम आणा. 25 + 1 26 झाले प्लस 5 छेद समान आहे म्हणून वरच्यांची बेरीज करा. 5 आणि 1 6/19. मधातलं प्लस चिन्ह लिहायची गरज नाही. 26/6/19 तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट. अरे हां, एक मिनिट, याला आणखी दुसरी पण एक मेथड आहे. पहा, तुम्हाला मी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, खरेदी किंमत. ठीक आहे, हां, याला कसं सॉल्व्ह करत ते सांगतो. काय टेन्शन घ्यायचं नाही. नेहमी 1 ग्रॅम बरोबर 1 रुपये माना. नेहमी 1 ग्रॅम बरोबर 1 रुपये माना. जमलं इथपर्यंत? चला आता वाचा. खरेदी किंमत म्हणजे होते 1000 ग्रॅम. 1 kg म्हणजे व्यवहार इथे 1 kgचा करायचा, 1 किलोचा व्यवहार करायचा. मी म्हणतो 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम. 1 kg बरोबर 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम. आणि आपण 1 kg वर सगळा व्यवहार करतो. यालाच आपण 1 kg पण म्हणू शकतो, 1 kg पण म्हणू शकतो. 1000 ग्रॅम. हे 1000 ग्रॅम तुमचे 1000 रुपयाचे होऊन जाईल. 1000 रुपयाचे होऊन जाईल. जमलं इथपर्यंत? चला. म्हणजे मग मी असं म्हणू का, खरेदी किंमत 1 किलोची 1000 रुपये. ठीक आहे, त्यावर मग छापेल किंमत किती होईल? 50% वाढत आहे. 1000वरून 50% आणखी करत आहे. 1000 + 500 1500 रुपये होत आहे. ठीक आहे, छापेल किंमत. आणि मग तुमची विक्री किंमत किती होईल? खरेदी किंमतीवर 50% जास्त छापेल किंमत लावतो. खरेदी किंमत 1000 आहे, यावर 50% वाढवले म्हणजे 1500 झाले. 1000वर आणखी 500 वाढवले, अर्धे वाढवले, 1500 झाले. ओके. आणि याच्यावर छापेल किमतीवर 20% सूट देत आहे. ही छापेल किंमत आहे, त्याच्यावर जर 20% सूट देत आहे म्हणजे किती? ही जी छापेल किंमत आहे ही 80% होत आहे. ओके, 0 कटलं 0 कटलं. 15 8 120 1200. जमलं? तर या ठिकाणी तुमचा नफा किती पाहून घ्या. बरं ठीक आहे ना, एवढं तुम्ही समजून घ्या. आणि हां नंतर पहा, आता समजलं तुम्हाला, तो वजन 950 ग्रॅम देत आहे. जमलं? पहा, वजन किती देत आहे? 950 ग्रॅम देत आहे. आणि ह्या वजनाचं म्हणजेच 950 ग्रॅम आहे, त्याचे किती होईल? 950 रुपये. 950 रुपये. जमलं इथपर्यंत? पहा सांगतो. तो काय करत दुकानदार काय करत आहे? 1000 ग्रॅमच्या ऐवजी 950 ग्रॅम देत आहे. म्हणजेच त्याला पडत आहे 950 रुपयालाच पडत आहे माल. ओके. पहा, विकत कितीला आहे? तो 1200ला विकत आहे. पहा, तो सांगत आहे, तो कस्टमरला सांगत आहे का मी 1000 ग्रॅम देतो, 1 kg माल देता आणि तुम्हाला तो माल पडणं तुमचा 1 kg वाला 1 kg म्हणजे 1000 ग्रॅम वाला माल 112 रुपयाला पडत आहे. ओके. आणि त्याला घरी 950 ग्रॅम देत आहे. म्हणजे त्याला प्राइस किती आली? 950 ग्रॅम आली. म्हणजेच तो काय तर 950चा ग्रॅम तो देत आहे, 950 रुपयाचा माल तो 1200ला देत आहे. नफा किती तर पाहून घ्या. 250 रुपये नफा होत आहे. कितीवर? 950वर. म्हणजेच 950वर तुमचा नफा होत आहे 250 होत आहे. बस हेच तुम्हाला इथे काढायचे. गुडला 100.
19 पाचा 95, 5 पाचा 25, 500 अपॉन 19, 500 अपॉन 19, 19 मध्ये किती ते 19 30, 39 40, एक बार 120 भागला 19, 19 सक 120, 119 अपॉन 1/19, 26 सॉरी 19 सक 14, 19 सक 114 आणि 6 उरले 26/619. आन्सर किती 26/619. जमलं इथपर्यंत. काही टेन्शन घ्यायचं नाही. नसून समजलं तर आपल्याकडे आणखी क्वेश्चन आहे, त्याला आपण करून घेऊ. ठीक आहे, आपल्याकडे आणखी क्वेश्चन आहे, काही काळजी करू नका. एक अप्रामाणिक व्यापारी सदोष वजन वापरून खरेदी आणि विक्रीमध्ये 1% मर्यादेपर्यंत फसवणूक करतो, त्याचा खर्चावर नफा टक्केवारी किती? पहिले तो खरेदी करताय, होच माल घरी आणताय आणि घरून पुन्हा तो विक्री करताय. ठीक आहे, इथं काही टक्के नफा कमवताय आणि इथून इकडे जाता मग काही टक्के नफा कमवताय. बस त्याच्या खर्चावर नफा टक्केवारी शोधा. एकूण नफा विचारताय. काय करताय? माल इकून खरेदी करताय, खरेदी केल्यानंतर तोच माल तिकडे विकत आहे. इथं पण नफा कमवताय आणि इथं पण नफा कमवताय. म्हणजे माल खरेदी करताना पण नफा कमवताय, माल विकताना पण नफा कमवताय. बस हेच तुम्हाला इथे सांगायचं आहे. मी म्हणतो नंतर क्वेश्चन सांगताय. सदोष वजन वापरून म्हणजे वजनामध्ये हे करताय, भ्रष्टाचार करताय. वजनामध्ये काय म्हणते त्याला वजनामध्ये चुकीचं वजन देऊ, चुकीच्या वजनामध्ये फसवणूक करून. ठीक आहे, वजनामध्ये फसवणूक करताय. सदोष वजन वापरून खरेदी आणि विक्रीमध्ये 1% मर्यादेपर्यंत फसवणूक करताय. म्हणजे पहा, इथून इथं हे खरेदी केली, माल घरी आणला आणि इकडून विकला. इथं वजनामध्ये करताय, इथं पण वजनामध्ये करताय. किती करताय? इथं पण 1%चा नफा कमवताय आणि इथं पण 1%चा नफा कमवताय. ठीक आहे, दोन्ही वेळेस तो नफा कमवताय. तेव्हा तुमचं सूत्र मग सांगितलं ते सूत्र आहे. काय सूत्र ते सांगतो. 1%च्या मर्यादेपर्यंत फसवणूक करतो, त्याच्या खर्चावर नफा टक्केवारी बघा. मग नफा किती काढायचा आहे? मग तुम्हाला सूत्र सांगितलं. काय सांगितलं होतं? A + B + AB अपॉन 100. ठीक आहे, आता AB काय तर पूर्ण इथला नफा प्लस इथला नफा. दोन्ही ठिकाणी इथं पण x आहे, इथं पण x आहे. म्हणजे A बरोबर x ठेवून आणि B बरोबर x ठेवा. बस x + x गुणला x म्हणजे x चा वर्ग अपॉन 100. x + 1 तुमचे 2x झाले. 2x + x चा वर्ग अपॉन 100 आणि हेच तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, तर त्यांचा हे 2x + x चा वर्ग अपॉन 100. ऑप्शन नंबर 3, त्याचा नफा काय तर 2x + x चा वर्ग अपॉन 3. ठीक आहे, सूत्र पाठ करून घ्या. दोन्ही वेळेस जर नफ्याची बेरीज करायची असेल तर A + B + AB अपॉन 100. नेक्स्ट क्वेश्चन. एक अप्रामाणिक व्यापारी त्याच्या ग्राहकांना 1 किलोऐवजी केवळ 100 रुपयाला 950 ग्रॅम गहू देतो. या व्यवहारात त्याच्या नफ्याची टक्केवारी किती? पहा, तो म्हणताय कोणीही वजन 1 किलोच्या यानं मापते. ठीक आहे, एवढं तुम्हाला माहिती आहे ना. 1 किलो म्हणजे होते 1000 ग्रॅम. तर 1000 ग्रॅमच्या ऐवजी तो 950 ग्रॅमच वजन देत आहे. ओके, डायरेक्ट प्रत्यक्ष नफा नफा टक्के इज इक्वल टू 1000 - 950 अपॉन 950. ठीक, 1000 मायनस दिलेले वजन भागला दिलेले वजन गुणला 100. हे तुम्हाला याची काही गरज नाही. ठीक आहे, सॉल्व करण्यासाठी त्याची काही गरज नाही. 50 अपॉन 950 गुणला 100. 0 कटला. 5 × 5 19 5 95. 100 अपॉन 19 म्हणजे किती ते? 100 अपॉन 19 म्हणजे किती ते? 19 5 95 519. 5 519. अरे हां, एकमेव हे दिसत आहे ना. बाकी कोणतंच नाही ना ऑप्शनमध्ये. ठीक आहे, असं पण तुम्ही करू शकता. 19 5 95 किती उरले? 5. भाग जात नाही, पॉईंट द्या, 0 द्या. 19 दोन्ही 38. 19 3 57 होत नाही होत. 19 38 2 5.26%. ठीक आहे, एकमेव ऑप्शन 5 पॉईंटवाला हेच आहे ना. हे तर 5 मध्ये कटून गेलं. हे तर 5 पेक्षा जास्त वाला हेच आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट. एका व्यापाऱ्याने 20 रुपये प्रति किलो दराने तांदूळ खरेदी केला आणि 24 रुपये प्रति किलो दराने तो विकला.
विक्री करताना तो 1 किलोऐवजी 900 ग्रॅम तांदूळ देतो, तो P% नफा कमवतो, खालीलपैकी कोणते योग्य आहे? चला एवढंच. काय म्हणतो क्वेश्चन, काय म्हणतो? पहिल्या कंडिशनमध्ये व्यापारी काय करतो, 20 रुपये प्रति किलो दराने तांदूळ खरेदी केला आणि 24 रुपयाला विकला, म्हणजे इथं नफा किती झाला सांगा. पहिल्या कंडिशनमध्ये तुमचा नफा इज इक्वल टू 20ची वस्तू तो 24ला विकत आहे, 20ची वस्तू 24ला विकत आहे, 20 रुपये केजीचा तांदूळ 24ला विकत आहे, म्हणजे नफा तुमचा 4 रुपये होत आहे 20च्या संदर्भात, खरेदी किमतीच्या संदर्भात. 4 × 4 = 20 म्हणजे 20% तुमचा इथं नफा झाला. ठीक आहे. ए वाला नफा तुमचा 20% झाला, एवढं तुम्हाला समजलं. ठीक आहे. मग काय करायचं, बी वाला नफा बघा. ठीक आहे. बी वाला नफा तो कसं काढायचा, दुसऱ्या कंडिशनमध्ये विक्री करताना तो 1 किलो ऐवजी केवळ 900 ग्रॅम तांदूळ देतो. ठीक आहे. ओके, 900 ग्रॅम तांदूळ देतो, म्हणजे काय तर इथे नफा इज इक्वल टू, नफा पर्सेंटेज इज इक्वल टू 900 ग्रॅमवर तो 100 ग्रॅम कमवत आहे. ठीक आहे. कुठला 100, 109 म्हणजे तुमचे किती, 11/109, 9 × 11, 11 9 9 9 11/109. ठीक आहे. सेकंडवाला बीचं, बी नफा तुमचा 11/109, एवढं तुम्हाला समजलं का सांगा. आता वाचा, झाला. तो P% नफा कमवतो, म्हणजे काय तर पहिल्या ठिकाणी 20% नफा कमवतोय आणि दुसऱ्या ठिकाणी 11/109 नफा कमवतो, एवढं तुम्हाला समजलं का. म्हणजे काय तर इथं वजनामध्ये नफा कमवतो, सॉरी इथं रुपयांमध्ये नफा कमवतो, म्हणजे किमतीमध्ये नफा कमवत आहे, इथं प्राइसमध्ये वजनामध्ये, सॉरी आय रिपीट, वजनामध्ये नफा कमवत आहे आणि सॉरी किमतीमध्ये नफा इथं कमवत आहे, इथं वजनामध्ये नफा कमवत आहे. ठीक आहे. म्हणजे जर का एकदा वजनामध्ये नफा कमवत आहे, एकदा किमतीमध्ये एकदा किमतीमध्ये नफा कमवत आणि एकदा वजनात नफा कमवत असेल, तर अशा कंडिशनमध्ये तुमचं एकूण नफा इज इक्वल टू काय निघते, A + B + AB/100, हा तुमचा झाला एकूण नफा. ठीक आहे. म्हणून नफा टक्के इज इक्वल टू किती होते, घ्या ना, 20 प्लस किती ते 11/109, याला आपण डायरेक्टच लिहू शकतो का, असं करा ना, 100/9 डायरेक्टच लिहा ना. ठीक आहे ना. 100/9 प्लस 20 × 100/9 आणि भागिले 100. ठीक आहे. चला, 100 कटले, हे तुमचे किती होते, 100/9 म्हणजे 11/109 होते, 20 आणि 11 किती होते, 31/109 प्लस हे किती, 20/9, 9 × 2 = 18, 19 20 209. ठीक आहे. चला, 31 32 33 33 आणि हे 1 2 3 3/9 म्हणजे 1/3, 33 1/3, हा तो काय झाला तुमचा पी झाला, एकूण नफा. ठीक आहे. चला, नफा एकूण नफा. चला, या व्यवहारामध्ये P% नफा कमवतो, पी झाला तुमचा एकूण नफा 33 1/3, एवढा तुमचा नफा झाला. ठीक आहे. हा P बरोबर 25% आहे का, नाही ना, कॅन्सल, 33% आहे. पहिलं विधान तुमचं कटलं, विधान 1 कटलं, विधान 1 आणि 2 दोन्ही कटलं, एकतर फक्त तुमचं बी होईल किंवा 1 किंवा 2 कोणताही नाही हे होईल. ठीक आहे. पी तर कटलं, 2 खालच्या पैकी आहे. ठीक आहे. मग याचा अर्थ पहा, 24चे P% बरोबर 8 आहे का पाहून घ्या. 24चे P% म्हणजे किती ती, हे याला करा ना कन्वर्ट, किती होते 33, असं करा ना, 33.33% बरोबर 8 आहे ते का पाहून घ्या. 33.33%ला मी असं लिहू शकतो का, हे असं 33 99 आणि 100 100/3. ठीक आहे. याला आपण असं पण लिहू शकतो, 100/3% म्हणजे पुन्हा भागला 100 येऊन जाईल तुमचे, 100 घटले 3 8 24. यस, दोन्ही बाजून 8 8 आहे, म्हणजे 24चे P% इज इक्वल टू 8, दुसरे विधान बरोबर आहे. फक्त 2 विधान बरोबर आहे, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. नेक्स्ट, नंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय म्हणतो, एक अप्रामाणिक व्यापारी असा दावा करतो की त्याची विक्री किंमत त्याच्या किमती इतकी आहे. हां, म्हणजे म्हणत काय,
वस्तूची जी प्रॉपर मूळ प्राइस आहे त्याच किमतीला मी विकत आहो असं त्यांचं म्हणत आहे. म्हणजे ज्या किमतीला मी माल खरेदी करत आहो त्याच किमतीला माल विकत आहो. ठीक आहे. परंतु त्याचे वजन 1 किलो ऐवजी 800 ग्रॅम आहे तर त्याचा नफा टक्केवारी किती. ठीक आहे. सेम मग नफा टक्के इज इक्वल टू सेम मागासारखाच नफा टक्के इज इक्वल टू किती आहे. माल 1000 ग्रॅम ऐवजी तो 800 ग्रॅमचा देत आहे म्हणजेच किती त्याला 200चा फायदा होत आहे 800 मागं. ठीक आहे. गुणला 100 200 ने 200 कटला 2 के 2 चौक 8 25%. ठीक आहे. नफा तुमचा 25%. सूत्र काय 1000 मायनस दिले जाणारे वजन भागेला दिले जाणारे वजन गुणला 100. एक किराणा माल विक्रेता साखर 20% नफ्याने विकतो पण तो बाजारातील वजनापेक्षा 20% कमी वजनाने माल देतो. त्याच्या शेकडा नफा बघा. पहा ना. शॉर्टनी करू याला की लॉंगनी करू. पहा पहिल्या कंडिशनमध्ये साखर 20% नफ्याने विकतो म्हणजे तुमचा पहिला नफा तर तुम्हाला समजला का इथं 20%. आता जो दुसरा नफा आहे तो कसा करायचा ते सांगतो. बाजारातील वजनापेक्षा 20% कमी वजन देतो म्हणजे त्याला 1000 ग्रॅम वजन द्यायला पाहिजे परंतु 20% कमी वजन देत आहे. ते 20% कमी म्हणजे 800 ग्रॅम वजन देत आहे. ठीक आहे. म्हणजे काय तर 800 ग्रॅमवर तो 200 ग्रॅम कमवत आहे गुणला 100. 2 के 2 चौक 8 हे 25% इथं होत आहे. संपला ते विषय. पहिला नफा प्राईजमधला 20% आणि वजनातला नफा 25%. दोघांची बेरीज करा. दोन नफ्यांची बेरीज जर करतो म्हटलं तर हे होते तुमचा A + B + AB अपॉन 100. ठीक आहे. 20 आणि 25 तुमचे किती होते 20 + 25 प्लस 20 गुणला 25 अपॉन 100. 25 चौक 100 4 25 5 आणि 20 25 25 म्हणजे 50. ठीक आहे. 50% जमलं. चला 50%. नेक्स्ट व्यापारी खरेदी किमतीच्या 25% कमी दराने माल डबल असो. व्यापारी खरेदी किमतीच्या 25% कमी दराने उत्पादने विकतो. ओके. परंतु त्याचे वजन 1000 ग्रॅम ऐवजी 600 ग्रॅम आहे. त्याचा नफा किंवा तोटा किती. म्हणजे मी काय म्हणतो डबल क्वेश्चन समजून घ्या. क्वेश्चन फिल करा. व्यापारी काय करतो खरेदी किमतीच्या 25% कमी दराने उत्पादन विकतो. म्हणजे मी काय म्हणतो असं म्हणू का ते पुन्हा तेच करा. हेच करा. कसं 1 ग्रॅम बरोबर 1 रुपया जर मानला तर डायरेक्ट असं सांगतो तुम्हाला. पहा 25% कमी दराने उत्पादन विकतो म्हणजे किती सांगा ना. जर 1 ग्रॅम बरोबर 1 रुपये जर मानला मी तर 1000 ग्रॅम म्हणजे 1 kgची प्राइस 1000 रुपये होईल. परंतु तो काय सांगत आहे लोकायले का मी 1000 ग्रॅम म्हणजे 1 kg मालस 25% कमी दराने विकत आहे. म्हणजेच 1000 रुपयापेक्षा 25 कमी न विकत आहे 75 विकत आहे 100च्या तुलनेत 750ला विकत आहे. ठीक आहे. तो सांगत आहे मी 1000 ग्रॅम 750ला विकत आहो. 1 किलो माल 750ला विकत आहो एवढं त्यांना सांगितलंय. ठीक आहे. नंतर काय म्हणते परंतु तो वजन 1000 ग्रॅम ऐवजी 600 ग्रॅमच वापरत आहे. परंतु वजन काय करत आहे वजन 600 ग्रॅम वापरत आहे आणि ह्या वजनासाठी त्याला हे 600 ग्रॅम किती रुपयात पडलं 600 रुपयाचं. ठीक आहे. म्हणजे मी असं म्हणू का 1000 तो वजन 1000 ग्रॅम देतो म्हणताय परंतु तो 600 ग्रॅम देत आहे. म्हणजे अल्टिमेटली त्याला 600ला माल विकत आहे 600 ग्रॅम आणि विकत आहे तो 750ला माल. ठीक आहे. जमलं का इथपर्यंत. सांगतो 600चा माल आणत आहे आणि तो 750ला विकत आहे. ठीक आहे. 600 ग्रॅमच वजन देत आहे. 600 ग्रॅमच वजन देत आहे आणि हे 600 ग्रॅमचं वजन त्याला पडलं 600 रुपयाला. एवढं तुम्हाला समजलं. 600 ग्रॅमचं वजन त्याला 600 ग्रॅमला पडलं आणि सेम 600 ग्रॅम म्हणजे एवढंच वजन तो 750ला विकत आहे. ओके. भले ते लोकांना सांगतो मी 1000 ग्रॅम देतो. भले लोकांना सांगतो मी 1 किलो वजन देता 1000 ग्रॅम वजन देता परंतु ऍक्च्युअल मध्ये
600 ग्रॅमच वजन देत आहे. ओके, ज्याची प्राइस त्याला 600 पडली. 600चा माल तो 750ला विकत आहे. कितीचा फायदा होता इथे स्पष्टपणे देत आहे, 150चा फायदा होता. ठीक आहे, 150 नफा होता. मग तुम्हाला नफा झाला नाही ते बस संपले 150. 600 रुपये त्याला 150चा नफा झाला गुणला 100. 0 कटला 15 चौक 60 25%. ठीक आहे, तर त्याचा नफा 25%. नेक्स्ट क्वेश्चन. एक अप्रामाणिक दूधवाला दूध खरेदी किमतीला विकतो, पण तो त्यात पाणी मिसळतो. ठीक आहे, आणि 25% नफा कमवतो. मिश्रणात दूध आणि पाण्याचे गुणोत्तर शोधा. जमलं? मी काय म्हणतो, दुकानदार म्हणताय ज्या किमतीला मी माल आणत आहोत त्याच किमतीला माल विकत आहोत, ज्या किमतीला मी दूध आणत आहोत त्याच किमतीला दूध विकत आहोत, परंतु तो पाणी मिसळत आहे ना, बस तोच त्याचा 25% नफा आहे. म्हणून लिहा दूध आणि पाण्याचे गुणोत्तर. दूध जर मी 100 रुपयाचं टाकत आहे, तो पाणी त्यात 25 टाकत आहे, तेव्हाच तुमचा 25 नफा होत आहे. ठीक आहे, 100 रुपयावर तो 25 रुपयाचा नफा कमवत आहे, की 100 ग्रॅमवर 25 ग्रॅम कमवत आहे. एवढं तुम्हाला समजलं का सांगा. जर दूध मी 100 रुपयाचं वापरत असेल तर 25 रुपयाचं पाणी मी टाकत आहोत, तोच माझा तिथे नफा झाला, 25% नफा झाला. ठीक आहे, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये माल 100च विकत आहोत, परंतु सोबत मी 25 रुपयाचं पाणी विकत आहोत. संपल्या दिवशी दूध आणि पाण्याचं गुणोत्तर 25 × 25 25 चौक 100. संपल्या दिवशी. मग काय म्हणताय, तर मिश्रणात दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर शोधा. दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर 4:1. ऑप्शन नंबर 1 4:1. ठीक आहे, नंतर काय म्हणताय, तसेच मिश्रण आणि दूध यांचे गुणोत्तर शोधायची गरज नाही, कारण की ऑप्शन भेटले आपल्याला. ओके, तरी आपण पाहू शकतो मिश्रण आणि पाणी यांचं गुणोत्तर बघा. मी काय म्हणतो, पाणी तर तुमचं एक आहे, आणि मिश्रण म्हणजेच काय मित्रांनो, पाणी आणि दूध दोघांचं मिळून जेव्हा तुमचं एक मिक्स मटेरियल तयार होते त्याला आपण मिश्रण म्हणतो. 4 पाणी टाकले आणि 4 दूध टाकले आणि 1 पाणी टाकलं, तर याचा अर्थ 4 + 1 5 तुमचं मिश्रण होते. 5च 1 तुमचं मिश्रण आणि पाण्याचं. 1 मिनिट, मिश्रण आणि दूध विचारलं ना. ठीक आहे, दूध किती 4, 5च 4 तुमचा आन्सर. ठीक आहे, 5च 4. वाटल्यास ते गरज नाही शोधायची वगैरे, कारण की पहिल्यानंच आपलं आन्सर निघलं. ओके, चला इथे आपले क्वेश्चन संपले आहे. आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा. थँक्यू.